वाडोस ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व जागांवर शिवसेना पुरस्कृत श्रीदेवी पावणाई रवळनाथ गाव विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या विकासाच्या जोरावर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे, असा दावा शिवसेनेचे प्रभाग 3 मधील मोरे गावातील उमेदवार रामचंद्र निळकंठ धुरी यांनी केलाय। वाडोस ग्रामपंचायतीसाठी फार मोठी लढाई सुरू आहे। वाडोस ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे आणि शिवसेना विरुद्ध भाजप हा एक सामना पाहायला मिळतोय। खरं तर वाडोस आंबेरी मोरा अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रभाग 3 मधले शिवसेनेचे उमेदवार रामचंद्र धुरी। रामचंद्र, काय सांगाल, काय काय मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवताय? सन्माननीय आमदार साहेब असतील, सन्माननीय खासदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून मोरे गावामध्ये जो आम्ही विकास केलेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जाणार आहोत आणि मला खात्री आहे की ज्या 5 वर्षामध्ये मग तो आमच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न असेल, संपूर्ण रस्त्यावर झालेली स्ट्रीट लाईट असेल, छोटे मोठी लोकांची कामं असतील, या माध्यमातून लोकांच्या समोर जाऊन लोक आम्हाला विजयी करतील याची आम्हाला खात्री आहे। काय वाटतं, भाजप तुमच्या विरोधात लढत आहे, फार मोठी प्रभाग 3 मध्ये लढाई आहे, काय वाटतं शिवसेनेची सत्ता येईल इथे? 100% 3च्या 3 सीट प्रभाग 3 मधून आमच्या निवडून येतील शिवसेनेच्या। 9 सीटपैकी काय वाटतं आपल्याला? संपूर्ण ग्रामपंचायतीचा विचार केला तर शिवसेनेचा भगवा ग्रामपंचायतीवर फडकल्याशिवाय राहणार नाही। आमदार वैभव नाईक यांना दारोदारी फिरावं लागतं असं भाजपवाले आरोप करतात, काय नेमकं त्याबद्दल सत्य आहे? नाही, आमदार वैभव नाईक साहेब एकदा आमच्या गावामध्ये भेट देऊन गेले आणि त्यांना विश्वास आहे कार्यकर्ते आपल्या ताकदीवर, आपल्या कामाच्या जोरावर सर्वच्या सर्व सीट निवडून आणतील। भाजपच्या हातात ही सत्ता आहे, हो, तुम्ही खेचून घेऊ शकाल का? 100%। तुमचे प्रभाग वाईज उमेदवार कसे आहेत? आमचे 3 प्रभाग आहेत। वाडोस एक प्रभाग क्रमांक 1 आंबेरी आणि कांदोळी, प्रभाग क्रमांक 2 वाडोस आणि प्रभाग क्रमांक 3 मोरे। प्रत्येक प्रभागामध्ये 3-3 उमेदवार आहेत आणि सर्व 9च्या 9 सीटवर शिवसेनेचा विजय होईल सध्याची परिस्थिती पाहता। प्रभाग 1 मध्ये उमेदवारांचे चिन्ह असं प्रभाव आहे सांगा? प्रभाग 1 मध्ये आमचे दिलीप माडगूत आहेत, त्यानंतर मेस्त्री आहेत आणि त्याच्यानंतर साठ म्हणून आहेत महिला। नियोजन काय? एकाची बस आहे, ॲटो रिक्षा आहे, एकाचं सिलेंडर आहे, ऑटो रिक्षा आणि फॅन। प्रभाग 2 मध्ये? प्रभाग 2 मध्ये प्रशांत माडगूत आणि महिला एक आहेत माडगूत आणि ओबीसी सीटसाठी वरक म्हणून आहेत। प्रभाग 3 मध्ये 1 ओपन पुरुष आणि 2 सर्वसाधारण महिला। तुमची निशाणी आणि काय? माझी स्वतःची छताचा पंखा निशाणी आहे। त्यानंतर दुसरे जे उमेदवार आहेत आमचे साक्षी सोमाधुरी, त्यांची निशाणी आहे कपबशी आणि तिसरे आमचे उमेदवार आहेत मारी इतोर फेराव, त्यांची निशाणी आहे कंगवा। काय वाटतं तुम्हाला? विशाल परब यांचं मोठं आव्हान आहे, दादा बेळणेकरांचं मोठं आव्हान आहे, कसं तुम्ही पेलणार? नाही, प्रत्येक वेळेला आम्ही त्यांना शिवसेना काय आहे हे त्यांना माहिती आहे आणि विशाल परब असू दे किंवा योगेश बेळणेकर, त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे। ते आपल्या परीने काम करतील, आम्ही आमच्या परीने काम करू। कृष्णा धुरी नाही आहे त्यामुळे त्याचा काय परिणाम होऊ शकतो काय? नाही, कृष्णा धुरी जरी स्वतः नसले तरी सर्व ताकदीने ते आमच्या पाठीशी उभे आहेत। मतदारांना झालेला विकास आणि भविष्यात आम्ही लोकांच्या काही समस्या आहेत त्या समस्या कशा सोडवणार या माध्यमातून लोकांच्या समोर जाणार आहोत आम्ही आणि 5 वर्षामध्ये निश्चित ग्रामपंचायत आल्यानंतर जो विकास थोड्याफार प्रमाणात राहिलेला आहे तो 100% आम्ही प्रत्येक गावागावाचा विकास करून लोकांना समाधानी या विकासाच्या माध्यमातून करू। पुढचं 5 वर्षाचं काय तुमचं व्हिजन असणार आहे आणि कोणती विकास कामं तुम्ही करणार, काय नेमका विकास करणार आहे गावाचा? खरं तर आमच्या मोरे गावाचा विचार केला तर 50 वर्षापासून आम्हाला महत्त्वाचा प्रश्न होता मुख्य रस्त्याचा। तो आमदार वैभव नाईक साहेबांच्या माध्यमातून रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे। त्यानंतर संपूर्ण रस्त्यावरती स्ट्रीट लाईट झालेली आहे, काही ठिकाणी कॉजवे झालेले आहेत मोठे, काही ठिकाणी बंधारे घेतलेले आहेत आणि उरलेले वाडीजोड रस्ते, वाडीवर पाण्याची व्यवस्था
हे आम्ही आता भविष्याच्या काळामध्ये लोकांना विकासाच्या माध्यमातून त्यांना ह्या गरजा पूर्ण करणार. आपल्यासोबत रामचंद्र धुरी. नवीन उमेदवारांत मात्र यावेळी कृष्णा धुरी आणि थोडंसं थांबत त्यांना उमेदवारी दिले आणि विशेषतः मोरे गाव आहे त्यांचा बालेकिल्ला आहे, या भागातून ते लढत आहेत. निश्चितच शिवसेनेने हा तगडा उमेदवार दिल्यामुळे त्यांनी दावा केला आहे की निश्चितच आपला विजय होईलच. त्याचबरोबर शिवसेनेच्या 9ही जागा निवडून येऊन शिवसेनेचा भगवा पडकेल. त्यामुळे निश्चितच शिवसेना आणि भाजपमधली लढाई फार मोठी असुकेत ठरणार आहे. कॅमेरामॅन हर्षलचा भरत चित्र सिंधुदुर्ग लाईव्ह मोरे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.